शांति बसु हमारे विराज को, शांति बसु हमारे विराज। आज प्यार
रूप पाहता लोचनी सुख झाले हो सागरी हो हा विठ्ठल भगवान हो हा माधव भगवान हो हा माधव भगवान हो हा माधव झाले हो सागरी हो हा विठ्ठल
हॅलो 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 हॅलो
साधन हरिचे जनिकरणीचे करून जेन नये जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा साधनांचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व कोटी कोटी यज्ञ नित्य जातने एक हरि नाम जपता एका जनार्दनीने घ्यावा संशय निश्चयशी होय हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्मे पांडुरंगा करू
पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार भगवती दास ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभो पावन मस्तकही पायावरी साधन हरीची सनीकरणीची करुण जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा इथे असलेले सर्व वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध अनुभववृद्ध सर्वजण अमृताचे पुत्र आहात भारत मातेची महान महान असे कीर्तिमान तुम्ही सर्वच जण आहात आणि या आपल्या गावचं नाव काय अंजूर दिवा हायवे दिवाई म्हटलं जातं आणि इथे सुप्रसिद्ध वैकुंठवासी हरिभक्त परायण प्रकाश जगन्नाथ भुरीर यांची पहिली पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताने ही जी सेवा आहे तुम्ही आलेले ऐकायला आलेले नाही समजत आम्ही असं समजतो तुम्ही आम्हाला सर्वजण आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहात विठ्ठला हरिभक्त परायण शैला प्रकाश भुईर त्यांच्या पत्नी हरिभक्त परायण मोहित प्रकाश भुईर मुलगा हरिभक्त परायण मोनिका प्रकाश भुईर मुलगी आणि त्यांच्या जोडीला असतात हरिभक्त परायण आकाश सोपान म्हात्रे कालवार हे कालही होते आता यात तुम्ही असाल महापुरुषांनो माणसाचा मरण हा ठरलेला आहे मरण कोणाला चुकवता येत नाही तुम्ही सर्वच जण वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध आज जे ऐकायचं आहे ती मनाच्या कानी ऐकावी बुद्धीच्या डोळा पहावी सांडो अंती ठावी चित्ताची ही जी सेवा आहे ही मनाच्या कानाने ऐकायचे एक अंतर्मन दुसरा बहिर्मन तिसरा आहे दिव्य मन
ज्याला बिनचूक अचूक VIP IMP परफेक्ट योग्य निश्चित बरोबर आणि तेच ऐकायचं. जसा हंस पक्षी असतो, किती पण दूध असला कितीही पाणी असला त्यातला बरोबर त्याच्या चोचीमध्ये आला का ते दूधच सेवन करतो. तसा करा रे बाप्पांनो साधना हरीची समीकरणीची नका. नाद बाबांना शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांना या अभंगातून काय सूचित करायचं आपल्याला, की ज्या योगे आपल्या जीवनाचा आमूलाग्र बदल होईल, की ज्या योगे आपण आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत आपण खूप कीर्तन प्रवचन ऐकली, खूप तीर्थाटनामध्ये जाऊन आलो, खूप ग्रंथ पाहिले, खूप पंथ पाहिले, नवे नवे टीव्ही वरती रोज 6 कीर्तन 3 चॅनलला चालू आहेत. चांगली गोष्ट आहे. नाश्वरमच्या भविष्याप्रमाणे भारत हा विश्वगुरु होईल. विश्वगुरु पहा ना, आपल्या मोदी साहेबांची निवड जागतिक लेवलवरती भारताकडे यावी आणि ती मोदीकडे यावी. विठाल आम्ही कुठल्याही पक्षाचा ना, आम्ही तुमच्या पक्षाचा आहोत. विठाल सद्गुरु कृपेने सद्गुरुनाथांना सांगितलं, थांब रे बाबा, विठाल विठाल बाप्पांनो साधन हरीचे. नाद बाबांना अगदी योग्य बरोबर परफेक्ट निश्चित नेमका काय सांगायचं आहे. आता तुम्ही आपण सर्वजण मालकरी कालकरी वारकरी आहोत, विठ्ठल भक्त आहोत, रामकृष्णारी म्हणणारे आहोत आणि बरोबर आहे. परंतु जास्त बरोबर नाथबाबांना जे सांगायचं आहे की जे सर्व धर्म पंथांमध्ये सर्व ग्रंथांमध्ये सर्व मध्ये सनातन जे चैतन्य सळसळत आहे ते चैतन्य आपल्या अनुभवाला यायला पाहिजे. आणि ते चैतन्य येण्याकरता साधन हरीचे सांगितलेले. मग कुठलं साधन की ज्या योगे भगवान ज्ञानेश्वर महाराज, तुम्ही सर्वजण इथंच आहात ना, बोल 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 महाराज, सर्वजण मनाने इथं आहात ना, बुद्धीने चित्ताने विचाराने तर्काने ज्ञानाने इथंच आहात ना. मग भगवान ज्ञानेश्वर समाधी संजीवन मध्ये कुठला जप जपतात. भगवान विठ्ठल कटेवरती हात देऊन कुठला स्वतः जप जपतात. भगवान योगेश्वर श्री कृष्ण संदीपनी ऋषींकडून कुठला जप घेतला असेल. भगवान श्री रामचंद्र वशिष्ठ पासून कुठला जप घेतला असेल. बाकी सगळं कथा मोठ्या दुनियाचा पण आपल्याला तिथंच बोलायचं. येशू ख्रिस्त असो, जीसस क्राइस्ट असो, ज्ञानेश्वर महाराज असो, मुक्ताई असो, नवीन मोहम्मद पैगंबर असो, कुठला सगळ्यांचा जो जप आहे तो चालू आहे. नाही निघणार काय आपल्याला कसं कोणी नवीन आला गेला का त्याच्याकडे पाहतो किती कोटी रुपये दिल्यानंतर पुन्हा 9:30 वाजते. इम्पॉसिबल. तसा आपण अटेन्शन राहायला पाहिजे की जो जप आणि मुळात तो जप मिळाला पाहिजे. कीर्तन त्याच्यासाठी आहे, प्रवचन त्याच्यासाठी आहे,
नवे नवे आपण जन्माला सुद्धा त्याच्यासाठीच आहे. याचसाठी केला होता, याचसाठी केला होता, याचसाठी केला होता, याचसाठी केला होता. म्हणजे कशा करता आपण किती कीर्तन आता पण ऐकले, किती प्रवचन ऐकले, किती ग्रंथ वाचले. हिंदुस्थानातील काश्मीर टू कन्याकुमारी इथं जात ना तुम्ही सगळं का? काश्मीर टू कन्याकुमारी, आसाम टू गुजरात, इन ऑल इंडिया, संपूर्ण भारतभर गेला तरी आपल्याला जसं रामकृष्ण परमहंसांना स्वामी विवेकानंदांनी प्रश्न केला होता, तुम्ही ईश्वराला पाहिलाय का? पाहिला असाल तर मला दाखवू शकाल का? दाखवणार असाल तर मला ऑन दी स्पॉट. तुमच्याकडे ते गुलाब माशा बसल्या समजा आणि त्या कसं गुळ यावरती या गुळाला कसा पाहिल्यानंतर गोड लागेल का? चर्चा करून, मीटिंग घेऊन, जप करून, तप करून. मग तशी किती कीर्तन ऐकायची आपण. आला बाबा तो, चला कीर्तन चालला तर येऊन मान खात्यात गोष्ट देवाचं नाव घ्या. अरे मग आम्ही का भूताचं घेतो का? आम्ही बी देवाचंच घेतो. पण कुठला जप घ्यायचा ती नीट विचारलेलं, ते जर साधन मिळालं. माऊलीने सांगितले, देवाची अद्वारी उभा बरोबर आहे. पण कशा करता तुम्ही? आपण जेवतो, जेवण कशा करता जेवतो? शेजारचा जेवतो म्हणून जेवतो का? आपल्या पोटात भुकेची कळ येत. तसा देवाचं नाव काय घ्यायचा? हरिभक्त परम वैकुंठवासी प्रकाश भोईर यांनी ज्या वेळेला आकाशकडे कार्यक्रम होता कालवारला, त्यांच्याच कुटुंबात कार्यक्रम होता, त्या वेळेला त्यांनी एकदाच ऐकलं कार्यक्रम, एकदाच. फॉर एक्झाम्पल, बाबा तुमचं नाव तुम्ही पाठ करता का विसरता? काही जप करा तुमच्या नावाचा, तरी बी नाही. तसा ते जर साधन भेटलं, तुम्ही तुमच्या श्वासाला कधी विसरू शकता का? पण आपली गडबड कशी होते माहितीये का? मिस्टेक ऑफ फॅक्ट, मिस्टेक ऑफ लॉ. कार्यक्रम ऐकायचा, ठेवायचा, निघायचा. मी करायचा आहे कोण सांगतो? फक्त कार्यक्रमाच्या वेळेला जर तुमचं
तुमचा न्यूट्रल आणि फेज शार्प असता येईल जर तुम्ही 21 जन्माची निष्काम कर्माची पुण्याही तयार झालेली असेल तर तुम्हाला आता बोलतोय खरा वाटलं नाही जाऊन दे रे काय बोलणार त्याचे भरपूर पाहिलं आम्ही भरपूर ऐकले खिशात चिठ्ठी सारखं ठेवलेले गुरु दत्तात्रयाने किती गुरु केला 24 झाले 3 कोणी का सांगा आपले किती झाला यो बुवा आता उभा राहिले कीर्तकात याच 8 संप्रदायात जाऊन आले किती त्यावेळेला समजलं निश्चित योग्य आणि परफेक्ट आणि बरोबर तो एक शब्द आहे सर्व धर्म पंथांचा सर्व ग्रंथांचा सर्व देवी देवतांचा खरा वाटतं का बोलणे अखिल विश्वाचा एक जप आहे तो जप जर तुम्हाला माहित पडला तर तुम्ही आज घेणार का आता नको गुरु केलेलं चालेल ना आता इथं आपण प्रसाद घेणार तेव्हा तेव्हा बोलणार का असं नको आमची पत्नीने बनवला तोच खाणार इथं नाही खाणार आता ऍक्सिडेंट झाला ना डॉक्टर कडे नेला तर सांगा माझा पोरगा डॉक्टर तोच येईल तेव्हा आराम मरशील ना तो परत घेणे इंजेक्शन गोळ्या तशी गंमत आपल्याला तो जर साधन नाथ बाबांना समजला समाज माहिती आहे का पुढं असाच ऐकून घालवती असंच ऐकती पण घेण्यासाठी नाथ बाबांनी अभंगाच्या पहिल्या चरणात बाबानो साधन साधन हरीची जनी करण्याची करू नका जसं बाकीचे लोक करतात तसं करू नका मग काय करायचं बाबा नाथ बाबा काय करायचं महापुरुषांनो तुम्ही सर्वच जण महापुरुष आहात फक्त तेवढी गोष्ट एक माहिती व्हायला तेवढी आणि ती गोष्ट माहिती झाल्याचे लक्षण पहिला चेहऱ्यात बदल होतो दुसरा वाणीत बदल होतो तिसरा स्पर्शामध्ये बदल होतो चौथा संकल्प हा विश्व कल्याणाचा होतो इट इज नॉट अ डिस्कस सब्जेक्ट ऑर एक्सपिरियन्स हा बोलण्याचा विषय नाही हा अनुभवण्याचा विषय आहे आणि ज्या वेळेला पहिला असता अनुग्रह बाबा
दुसरा असतो प्रबोध, तिसरी असतो स्वरूपाची ओळख, चौथा असतं परोक्ष अपरोक्ष दृढ अपरोक्ष मल विक्षेप आवरण काशा दोष प्रतिभा प्रज्ञा स्मृती स्फूर्ती स्फुरण स्मरण मेघा प्रगल्भता ज्ञान विज्ञान तत्वज्ञान आत्मज्ञान बोध. ज्या वेळेला पराशर ऋषींना त्यांच्या मैत्रीय शिष्याला सांगत असताना, बेटा तुला आज मी स्वरूपाची ओळख सांगतो ते ऐक. स्वरूपाची ओळख म्हटल्यानंतर सांगणारे पराशर ऋषी सामान्य गण्या माप्या नव्हते. आणि मग ते मैत्री ऋषीने सर्वांगाची कान केला, सर्वांगाचा. आणि कान केल्यानंतर दृष्टी मन चित्त बुद्धी विचार गगन. आता आपल्याला कोण दुसरा संप्रदाय पंथ काय चुकतो मागतो फक्त ते बोलतो, आपण काही येतं का आपल्या लक्षात येईल. अरे समोर जाय ते संपत नाही तर बाकीचे घेऊ कशाला. समोर जर हंसच आहे तर दाणे वाडाचं कशाला, त्यांना मोठीच द्यायचं असते. आणि मग स्वरूपाची ओळख म्हटल्यानंतर पराशर ऋषी बोलले, बेटा जी जात नाही येत नाही कमी होत नाही, कालही होत आजही आहे आताही आहे सर्व कालामध्ये आहे, ज्याच्यामध्ये जे तत्व ज्याला आपण म्हणतो स्वरूप, ज्याला आपण म्हणतो हरला घन दाट असं तत्व जर समजायचं असलं तर तुम्ही तयार होणार का. नुसता सांग नुसता सांग, आमची जिंदगी चालली सांगून ऐकून ऐकून. आणि जर आज मी जर माहित असेल तर प्राप्त असेल तर आपण ते का स्वीकारू नये. आणि ते स्वीकारण्यासाठी संत बिन प्राप्ती संतच पाहिजे. आणि संत काय करत असतात, त्या जीवाला जीव भावातून काढतात आणि शिव भावाकडे वळतात. शिव भावाकडे का बरं, त्याला माहित आहे या प्रपंचाच्या पायी देव आठवू देत नाही, आठवलंही जात नाही. त्याला साधू संत गावठू गाईचा तूप लागतो, त्याला गावठू गाईचा जर्सीचा नाही. आणि मग ते तूप घेऊन आपण रोज म्हणतो पूजो नमागती तुकोपाव बोलून आपण म्हातारा आला, पण आपल्याला काही ती जी क्रिया बाबा ज्याला सांगणारा 2449 लहरी निघत असतात आणि ती ज्या त्याच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर मग शास्त्र कृपा गुरु कृपा परिस्थिती कृपा देव कृपा आत्मकृपा सगळ्या कृपा त्याच्यामध्ये ते तूप त्याच्या डोक्यावरती थांबलं जात का. तर याला पुन्हा अभंगाचा दुसरा चरण म्हणते
आपल्या वाट्याला येऊ नये. मग त्यासाठी काय करायचं असतं? भगवंताचं नामस्मरण चिंतन स्मरण हे करायचं असेल ते तुम्ही सगळेजण करता, सर्वजण करता. फक्त खाली थोडा आकारात यायला पाहिजे. जेव्हा एकदा शिवाजी राजे एका म्हातारीकडे संध्याकाळी सहज प्रसंगानुसार शिवाजी राजे ओळखल्याने त्या आजीबाईला, आणि आजीबाईने काय केलं? शिवाजी राजांना जी काय होतं भात, डाळ, वरण, आमटी ते भातावरती टाकलं आणि टाकल्याबरोबर वरण ते पळायला लागलं सगळे बाजू. ते गोल गोल किल्ला खडे करून बांधायचं असतं आणि टाकल्याबरोबर मग तो काय बोलतो सगळे तुम्ही बोलतो शिवाजी महाराजांसारखंच आहात. म्हणजे कसा? शिवाजी महाराज नुसतं किल्लच विकत घेत बोलूया, लढून घेत, त्यांना कोट बांधत नाही बोलत, त्याच्यामुळे संरक्षण होत नाही. आणि हे शिवाजी महाराज म्हणून माणसाने किती मोठा महाराज असला यांनी लहान लेकरापासून सुद्धा बोध घ्यायचा असतो. तो जर वाटून घेतला मी महाराज हे बुवा आहे बाबा आहे गेला गुरुदेव त्याला झाला. नाही, जो येतो तो पाया पडते, येतो तो पाया पडतो. समजला माझे तरी बी गुरुदेव होईल तो नमस्कार त्याला असतो. मग काय केला शिवाजी राजांनी? नटल आणि फेज लक्षात आला तेव्हापासून कोट बांधायला. तसं आपण निश्चित कीर्तन आहे त्याला सांगेल दृष्टांत लक्षात ठेवतो. पण मुद्द्याचं गोष्ट ज्याला आज भारतवर्षामध्ये हिंदू धर्मामध्ये आणि मानव जातीला जी खरी गरज आहे ती ओरिजिनल जपाची. ही भांगड काढली का? अहो जे हंसाने जपलं ते भगवान विष्णूने जपलं ते जेणे नाही जन्मा यमाची. आपल्याला सगळा कुठाना माहितीये, 101 कौरव माहितीये, त्यांच्या अख्खी वंशावळ माहितीये, रामाच्या 7 पिढ्या माहितीये. परंतु आपल्याला जी माहिती पाहिजे ती माहिती व्हायला आपल्याला माहिती काय नाही. मी तू हा विचार विवेके गोविंद. मग ते असं किती वेळा ऐकून समजेल त्याला बाबांना असं बसूनच्या भगवान परमात्म्याचा तो जप नामस्मरण चिंतन मी गुरु केले तरी चालल. माझं बी आजीज भजी ज्या वेळेला बाबा हे नाम शास्त्र प्रचिती गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती तिन्हींचा एक मेळ झाला आणि तो जप घेतल्यानंतर 3 दिवस तरी बी अवस्था होत नव्हती. 3 दिवस म्हटलं आपण एवढं पापी एवढे ग्रंथ पंथामध्ये जाऊन आलो तरी प्रभूचं चिंतन आपल्या आत्मामध्ये घुसत नाही. मग ज्याला निश्चयाचे फळ तुका म्हणे तीची फळ. निश्चय केला मेला तरी आज उठायचा नाही आणि मग निश्चय केला आणि त्याच दिवशी आदिमोक्ष भगवंताचं नाम हातामध्ये मोक्ष ऐशी साक्ष म्हणजे मुखामध्ये नाम मंत्र नाही नाम आणि हातामध्ये मोक्ष. हातामध्ये मोक्ष म्हणजे नेमकं काय की ज्या वेळेस त्या भगवंताचा नाम घेतला आणि नाम घेतल्यानंतर कंठी प्रेम ताटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. भगवंताचा जप चालू झाल्यानंतर आणि आपली जी अवस्था होते त्या अवस्थेला आता तुम्ही कधी बघितली नसेल ना, तुम्ही बघितल्यानंतर कळेल तुम्हाला, तुमची झाल्यानंतर कळेल. पण नुसतीच होणार नाही.
आता जर अंधार घालवायचा असेल हळद कुंकू वाहून काही ते काही अंधार जाईल का? नाही जाणार. मग त्याला काय करावं लागेल? तिथे उजेडच करावा लागेल. तसा जेणे नये जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही. मग साधन कुठलं? साधनाचे सार मंत्र विद्यारी साधनाचे सार हरी साधनांचे सार. नीट ऐका, आपण वारकरी आहोत आणि गेली 2 वर्ष झाली पांडुरंग काही दर्शन देत नाही. पण मी बोलणं चुकीचं आहे. आम्ही बोलणं चुकीचं आहे. कारण आता मागच्या आठवड्यात पंढरपूरला गेलो होतो पांडुरंग रायाला. आम्ही रात्रीच्या वेळेला होतो आणि त्यावेळेस सांगितलं, पांडुरंगराया तुम्हाला अव्यक्त रूपाने आम्ही सगळीकडे पाहतो, पण व्यक्त रूपाने तू कुठं आम्हाला पाहतोस? तुझ्या अधिष्ठानावर स्थिर असल्यानंतर. देवाने रात्र जाऊ दिली नाही. सकाळी उठल्याबरोबर आंघोळ झाली. आमच्या मुलांनी प्रणवनी अशी काही किमया केली का तिथल्या माणसाला फोन करून दर्शन कोणालाच नाही का कोणी घेतले का आता 2 वर्षात? नाही. पण अशी काही किमया केली त्या पांडुरंग रायानी. यशवंत शेठ कराळे हे पण होते. आम्ही 7-8 लोक होते. त्याच्यातल्या सांगितलं आयाने, बाबा तुम्ही 2 जण चला. नंतर 2 जण चालल्यानंतर द्वारावरती गेलो. द्वारावरती गेल्यानंतर तिथे जे होते कुठे त्या दरवाजावरती पहिले त्यांचा दर्शन घेतलं. नाही बाबा तुम्ही आमचं दर्शन नाही घ्या. म्हटलं तुमच्या रूपाने मला आता पांडुरंग पाहायला मिळेल. गेली 2 वर्ष झाली दर्शन नाही. वेळ अव्यक्त रूपाने पाहतो ना आम्ही, व्यक्त रूपाने. आणि ज्या वेळेला प्रणवच्या याने आम्ही गेलो तिथे समोर डोळे भरून पांडुरंगरायाला पाहिला. यशवंत शेठ दादा सगळी मंडळी बोललो, बाबा तुमच्या डोळ्याने आम्ही पाहतो पांडुरंगरायाला. म्हटलं आल्यानंतर आईचं दर्शन घ्या तुम्ही म्हटलं. आणि इतका समाधान वाटला. आणि तोच देव स्वतःवरती बोल ठेवत. म्हणून संत रामदास बाबांनी बोललेले, भाऊ आता घरी नाही थांबायचं. बाबा बोलले घरी नाही थांबायचं. बाबा मग काय करायचं? धर्माचे पालन
धर्माचे पालन महापुरुषांनो. तुम्ही आता ही जी शूटिंग चाललेली ह्या कॅमेरामन नका समजू, यांच्या स्वतःच्या काही ट्रान्सपोर्टच्या गाड्या आहेत. भावना ट्रॅव्हल्सचे मालक आहेत. अखंड महाराष्ट्रभर स्वतःची गाडी, स्वतःचा पेट्रोल, ड्रायव्हर स्वतः आणि स्वतःच्या माळा सुद्धा विकत घेऊन देतात. आणि जी मालिका आहे ना की जिची किंमत 20-25 रुपये, ती सुद्धा विनामूल्य. आता तर त्याने सांगितलं बाबा जो नवीन अनुग्रह घेईल त्याला माळी, हरिपाठाचा पुस्तकी आणि ज्ञानेश्वरी द्यायची. आणि आता ती विणेकरी दिसतात ना, त्यांचा संकल्प असा आहे की 500 ज्ञानेश्वर माझ्यातर्फे बाबा. वा वा वा. दिसायला तेही शेवटच आहे. कुठेही गेलो अख्ख्या हिंदुस्थानामध्ये पहिला अख्खा जेवण देतात ते. अण्णा कराळे कुठेही एक फोटो घेत नाही. यांचं सुद्धा हे सुद्धा स्वतः अख्खा जेवण देतात. कल्याणच्या वैष्णव मेळाव्याला सुद्धा, यांच्या बाळूमोऱ्यांच्या गावाला सुद्धा जायला विनामूल्य एष्ठा देतात ते. आपला हात खिशात जातो ते आरपार जातो, आरपार जातो. म्हणून आपला तडीपार कारभार होऊन जात असतो. पैसा तिसराच खात, पोलीस खातात, डॉक्टर खातात. नाही जर ते म्हणतात ना मेरे लिए कुछ खर्च करके देख तेरे लिए कुबेर का भंडार खोल दूंगा तू मुझे नाहक का दे. माझ्यासाठी खर्च करून तर बघ. येताना आमची चर्चा झाली. बाबा बोलते काय आपल्या बरोबर येणार आहे. वा रे वा. नामधारक असणं आणि तो विचारवंत असणं आणि तो आणखीन विवेकी असणं, बोलपट नाही. कुठेही कार्यक्रमाला येण्याकरता धर्म कार्यकर्ता, ईश्वरी कार्यकर्ता. म्हणून हे जे अभंग आहे एक म्हणून तुम्ही सुद्धा चांगला आणि बारीक विचार करा. आता अर्धा एक तासात कार्यक्रम संपेल. नाही बरोबर बोललं महाराज, खरं बोललं, योग्य आहे. मग जप घ्यायचं का? तुमची जर पुण्य जोर खात असेल तर बोल चालेल ना. कुठं दुसरे बाबा की जय बोलायचे, आपल्याला आपलेच बाबा की जय. किती बाबा लोकांचे पाया पडलं म्हणजे बाबा आपलं नाव बदली होईल. आपल्या वडिलांचं नाव सांगायला टाकून मग तसा भगवंताचा नाद बाबांनी सांगितले. जेणे नाही जन्म यमाची यातना ऐशी साधना, साधनांचे सार मंत्र बीज हरी. सार कुठला मंत्र? बीज मंत्र. आपल्याला रामकृष्ण ओम नमो भगवती वासुदेव 7 कोटी मंत्र माहिती आहेत, पण ओरिजिनल जप नाही. कधी जिंदगीत ऐकले का कधी? बोलतो तो आमच्या थोडासा लक्षात येतो. गावठो गाईचं तूप बी आम्ही आणून देऊ. हे कथा कसं मला येतो हिताच कळवला जीव तुटे तिल तिला. कारण ही सर्वच जण आपण आज न उद्या नशीब आमचे प्रकाश महाराज असा इथला गाव नाही बाकी ठेवला का त्यांनी कोणचा 10वा 13वा वाचायला राहील गेला नाही. म्हणून त्याने त्याच्यावरती जीवनपटच त्याच्यावरती घालवला. आणि आज त्यांची मुलं मुली पत्नी म्हणजे तरी बरं येते आकाश येतो. आणखी काय तुम्ही मंडळी कोणी लक्ष देत असेल तुम्हाला सांगतो, एकदा का घरचा कर्ता पुरुष गेला का त्या घराचा मेन मुख्य आडाच तुटल्यासारखा असतो. आणि असं काही आपण अमरपट्टा घेऊन नाही आलो. आपल्या घरात मरण होणार नाही. महाराज सांगतात मरणाआधी सावध व्हावे. अशीच कीर्तन ऐकायची जेव्हा निघायचा नाही वाटत. अरे त्यांनी जे सांगितलेलं आता काय करा, एकेकाने बसायचा. दादा लोकांनी बसले तरी बी चालेल. तुमचा गुरु बिरू होण्यासाठी नाही. किती बी गुरु केला असतील तरी चालतं. तो जप घ्यायचा, जपाचा. तुम्ही जपता तो जप ज्ञानेश्वरी तर आहे का? नाही वाटत समाजला. डबल बोलतो.
तुम्हाला गुरुजींनी दिलेला जो जप आहे, जो मंत्र आहे, तो ज्ञानेश्वरीत आहे का? किती ओवीमध्ये आहे? आम्ही ज्ञानेश्वरीत वाचली नाही. म्हणून यशवंत शेठ बोलला की जाऊ दे, कुठे गेल्यानंतर ती मागायला नाही भारी पडत ना. असली कोणाचे लून पडलेले असतात, लून म्हणजे खपडले करलं का, ती फार दातारा इचकलेली असतात आणि तिला व्यासपीठ बी नसतं आणि कपडा तर ते कपड्याची त्याची भेट कधी झालेलीच नसतं. मग आता असू दे, हे ज्ञानेश्वरी देऊ पुण्याचं काम आहे. वाचता वाचता त्यांचे पूर्वज जरी त्यांचा आशीर्वाद त्यांना मिळून जात असतात. जेणे नाही जन्म यमाची यातना ऐशिया साधना साधनांचे सार मंत्र बीज हरी. बीज मंत्र आणि तो हरी आहे, एकदम सोपा आहे. आणि त्या हरीला ओळखण्याकरता सगळे ऋषी मुनी जपी तपी ज्ञानी वशिष्ठ मुनी प्रभू रामचंद्राने विचारतात, या संसारामध्ये खरा सावध कोण आहे? खरा सावध तो मला वाटतं आपण असो. गुरुदेव आपला त्या प्रभू चालेला झाले का तुमचा प्रभू? नाही. कोणी सांगत 2 गुण कमी असले कसा चाललं? मी काही करत नाही, कोणी सांगितलेलं ऐकत नाही. मग ते काय कार्यक्रम ऐकून काय फायदा? मग त्यावेळेला बोलला वशिष्ठ बोलतात, हे रामा, जे अचिंत्य अव्यक्त आहे आणि जे अचिंत्य अव्यक्ताला बघता काय माझ्याकडे, तो देव हरीची दासा हरिदाई हरीची दासा हरिदाई हरीच्या दासाला दाही दिशाना हरी वारलेला आहे. तुम्ही रोज म्हणता घाली लोटांगण वंदीन चरणी डोळ्याने पाहिन. मग ते रूप तुम्हाला पाहावंसं वाटतं का? आज आणि आता अजून परत बोललंच नाही. आपण ऐकले ते लगेच होत नाही, त्याला लय तपश्चर्या करायला लागतं, त्याला लय जप करायला लागतं. समजा आता माझे बाबा बोलायचे, मी कशाला बोलू? ज्या पत्रावरती शिक्के जास्त पडले ते पत्र पोस्ट चुकून आलेलं दिसत. तसा आपल्याला जर ते माहिती पाहिजे असेल तर अभंगाचा ती 4थं चरण येते. कोटी कोटी नित्य जागणे कोटी कोटी नित्य जागणे यज्ञ नित्यजाचा नियम. आपण यज्ञ फक्त कधी केलेला आहे? आपल्या घरी वास्तू शांती होती त्या वेळेला. नाहीतर यज्ञाची ना आपली भेट. प्रकाश महाराज
आमच्या जोडीला कुठे गोकर्ण क्षेत्राला 100 ब्राह्मण, 1-2 नाही 100 ब्राह्मण. आणि तिथे एक आदल्या दिवशी सतत मंत्रघोष, आणि त्या मंत्रघोषामध्ये ते जोड्याने तिथे यज्ञाला बसलेले. दुसऱ्या दिवशी 33 ब्राह्मण यज्ञ होम, आणि तिथे सुद्धा 130 किलो काळे तीळ त्या यज्ञामध्ये टाकण्याकरता, आहुती देण्याकरता संपूर्ण सगळ्या महाराष्ट्रातील नामांकित माणसं, नामांकित ब्रह्मवेत्ते, तत्ववेत्ते तुमच्यासारखे सगळे जण तिथे राहतात. 2 वर्ष झाले जरा आपण थांबलेलो आहोत. महापुरुषांनो, कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम, एक हरिनाम जपता गडी. जर तुमचा प्रबोध झाला, सद्गुरुनाथांनी केला, मग नेमकी काय करावं लागतं? कोटी कोटी यज्ञ जे असतात. तुमच्या माझ्या अंगावरती किती कोटी रोम आहेत? 3.5 कोटी आहेत. आणि जर आपल्या मुखाने हरी हरी तुम्ही म्हणाले, सकाळा हरे हरे तुम्ही म्हणाले, हरे हरे तुम्ही म्हणाले सकाळा. तुमची सुखी गेली 1.25 वर्ष झाली, कुठं बोंबलाला काही. आणि असं माहीत पडलं दारूची दुकानं उघडी, मंदिरं चालू, मंदिरं यांची सुखी नाही. हा कलियुग चिसावले आता, लई बेकारी झाले कारभार. कोट्याला अगोदर अनुमोदन, बरोबर आहे. मठानवाला झोपलेला उठवता, उठ उठ आम्हाला दे, आम्हाला दे. आणि ते जर दुसरं दुकान असेल, कोरोना आहे तेव्हा कोरोना आहे, मटेरियल घ्यायला कोरोना नाही. काय करावा म्हणून आता आपण गरीब लोक, आपण हात जोडी लोक ना, आपण हात जोडी लोक. त्याच्यामुळे आपल्याला अगोदर बंदी घालतात. बसा, अगोदर बंदी घालतात. वारी बंद, हो ना हो ना. आणि तुम्ही जायचं पूजा बी करून यायचं ना. आम्हाला पण आता आम्हाला दिलं दर्शन की त्याची इच्छा होती म्हणून. विठाल विठाल. आणि आता आपण सावधान राहायचं मंडळी, सावधान. कारण का रोज 65,000 बालके जन्माला येतात, त्यात 45,000 मॉमेडिंग लोकांची येतात, उरलेली आपली. आणि त्यात पण आपण सांगतो एक झालं ऑपरेशन करून घेऊ, एक झालं का ऑपरेशन करू, बाकीचं त्यांना अल्लाह की देण होऊ दे, जेवढी होतील तेवढी. आणि आपण चालला अल्पसंख्य म्हणून सावधान राहायचा. वारकऱ्याने दुसरा वारकरी दिसला डाफराचा नाही, बिलकुल डाफराचा नाही. कारण का असू दे, आपला येतो वारकरी आपला आहे. बिगर मालकरी कालकरी ते बी आपलेच आहे. आजचं जरी खाणार पिणार असलं तर उद्याच मालकरी आहेतच ना. ते नाही बी घातली तरी आपण शेवटी तुळशीचं पान घालतोच ना, का नाही घालत? नाही, जिवंत पाणी घातली माल त्यांना मेल्यावर तर तोंडाचं पान आम्ही गमतीने म्हणतो, झोपल्यावर माल टाकू रे आपण, असं जिवंत पाणी घालत नाही बोलत. म्हणून आपण सर्वांनी एक राहायचं. आणि ज्यांचा प्रबोध झाला नाही, तुमचा न्यूट्रल आणि फेज विचार चांगला असेल तर मान्य करणार, विचार गढूळ असेल तर मग नको जाऊन दे. बोलला बरं झाला, पण त्या काही गुरुदेव म्हणजे नको. ओरिसा मधले एक जगन्नाथ नावाचं महान ऋषी होऊन गेले, तपस्वी सारखे. त्या ऋषींचा एवढा काय रोजचा अभ्यास राहायचा, देवाचं नामस्मरण चिंतन. वय होत आला जगन्नाथ महाराजांचा. वय होत आल्यानंतर त्यांना रोज रात्री 2दा संडासला लागायची. एके दिवशी त्यांचा शिष्य, त्याची तब्येत बिघडली, ते खालच्या मधल्या रसायचं आणि जगन्नाथ महाराज वरच्या मधल्या राहायचा. दरवाजा ठोठवायचा. प्रारब्ध वशात त्यांना
चालता येत नव्हतं, जोरजोरात जास्त उठता येत नव्हतं, कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो. मंद तीव्र आणि तरी तीव्र. मंद भोग जीवाला भोगावा लागतात, तीव्र भोग हे साधू संतांनाही भोगावे लागतात, आणि तरी तीव्र हे भोग अवतार देखील पुरुषांना भोगावे लागतात. मग त्या वेळेला काय केलं त्याने? विचार केला का रे, आज मी दरवाजा ठोठवतो तरी तो बेटा येत नाही, त्यांचा शिष्य येत नाही. भगवंता त्याने हाक मारली, परमात्मा आता इथे दाही दिशाला, आता उद्याची गोष्ट नाही सांगा. त्याने हाक मारल्यावर परमात्मा तिथे हजर. बोला बाबा. अरे बेटा मला हो हो तुम्हाला संडासला जायचं. उचलल्यानंतर हळूहळू चालत चालत संडासला नेऊन टाकलं. पुन्हा रात्रीचा पुन्हा दरवाजा ठोठावला. बेटा पुन्हा तो बाबा. असं बरेच दिवस त्यांची सेवा केली. सेवा केल्यानंतर विचारतो, जो पहिला नेहमीचा होता तो बरेच दिवस आला नाही, पण तू कोण आहेस रे बेटा, तू कुठे राहतोस? त्याने सांगितलं मी सगळीकडे राहतो. अरे सगळीकडे कसा बरं इथे जवळच राहतो. अच्छा बघ, तू ज्या मला स्पर्श करतोस तर त्यावेळेला मला आनंद वाटत. मनाला, बुद्धीला, चित्ताला, विचाराला, तर्काला, ज्ञानाला, सर्व गोष्टीला आनंद वाटतो. बरं मग नेमके कुठे राहतोस तू? मला नीट नक्की सांगशील का? मी जेव्हा हाक मारली तेव्हा तुम्ही येता. काहीतरी तू सगळीकडे असतोस म्हणजे विशेष वाटतं. भगवंता कोण आहेस नक्की सांग. परमात्म्याला रावाला नाही, चतुर्भुज रूप प्रकट केला. प्रभू तू माझी इतके दिवस सेवा केली. होय बोलतो. माझं भोग का नावाचं संपून टाकला. देवाच्या डोळ्यात अश्रू आला. बाबा जर तुमचं भोग या जन्मातलं मी जर संपवलं तर तुमचं संपलेलं नाही, भोगावं लागेल. पुढील जन्म कुठला मिळेल ना कुठला नाही सांगता येत. मंद कर्म जीवाला भोगावे लागतात, तीव्र कर्म साधू संतांना भोगावं लागतात. आणि तरी तीव्र कर्म मीही म्हणतो, राम राज्यामध्ये वालीला बाण मारला तेव्हा मलाही कृष्ण जन्मामध्ये भोगावे लागले. मग आता बोलता नाही तुम्हाला दर्शन दिला ठीक आहे, हरकत नाही. जगन्नाथ महाराजांनी देवाकडे पाहिला. दृष्टी देखे पर ब्रह्म, देखे पर श्रावणी ऐके पर ब्रह्म, श्रावणी ऐके पर दृष्टी देखे परब्रह्मा. दृष्टीने पाहिला आणि कानाने ऐकलं. त्या वेळेला जगन्नाथ महाराजांना भगवंताचा नामस्मरणाची तिथे आठवणी झाली. देवही समोरे आणि एकदा का भगवंताच्या विग्रह स्वरूपाची नवे नवे नामचिंतनाची लिंक लागली तर त्याला एकाग्रता करावा लागत नाही. एकाग्रता करावाच लागत, कारण सावली जशी त्याच्या पाठीमागे येत जातात तसं 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 त्याच्या पाठीमागे ते ज्ञान, ती वृत्ती, ती मूर्ती नवे नवे ते आपला ध्यान सतत त्याच्या मनामध्ये राहत असते. कसं सदा माझे डोळा धरून म्हणतो, माझे डोळा सदा माझे डोळा धरून म्हणतो, सदा माझे डोळा धरून रखुमाईच्या पती रखुमाईच्या पती सोडल्या, रखुमाईच्या पती सोडल्या. भगवंताचं सदा स्मरण राहण्याकरता, सदा नामस्मरण होण्याकरता त्याला काय करावं लागेल? भगवंताचं नाव
एका जनार्दने माझ्याला संशय एका जनार्दने माझ्याला संशय
संशय. भगवंताचा जप एकदा मिळाला, कळाला, समजलं तर मग संशय घ्यायचा नाही. मला मोक्ष मुक्ती मिळेल की नाही? मिळणारच. शास्त्र बोलताना तुम्हाला जो भगवंताचा जप भगवंताचा तो ज्ञानेश्वरी पाहिजे. 24 ठिकाणी आहे. किती? 24 ठिकाणी आहे. आणि तो जप मिळाला, कळाला, स्वाती नक्षत्रामध्ये शिंपले वर येतात आणि तो नक्षत्राचा पाण्याचा थेंब आतमध्ये गिळाला का तसं तुम्ही मिटकून घेतात. तसा बोध प्रबोध स्वरूपाची ओळख समजलं, मग कोण खरा ना कोण बरा ना कुठला काय अजिबात नाही. कसं असतं? आणि का दुसरे मज नाही आता महापुरुषांना एकदा का तो बोध भेटला ना, अनेक दुसरी मज नाही आता नेहमी गेल्या चित्तापासून पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. सुंदर गोड अवस्था होता. सुंदर गोड अवस्था म्हणजे किती गोड अवस्था. सहजगत्यात गिजर चालू राहिला तर चालूच राहत की तिकडं पाणी येणं बंद होत का हो तुमचं गिजर चालू राहिला. समजून घ्यायचं काम बरोबर. विश्वलोपना व्हायला लागलं म्हणजे काम बरोबर. आणि विश्वलोपना म्हणजे त्या तत्वाची एकनिष्ठता आहे. तुम्ही आपण सर्वच जण एकनिष्ठ आहोत. एकनिष्ठात म्हणून इथे आलो ना या धर्म मंडपामध्ये. एकनिष्ठ आहेत म्हणून तर आपल्याला एवढा कोरोना होऊन सुद्धा आतापर्यंत वाचवलं त्यांनी आपल्याला. आतापर्यंत वाचवलं म्हणून पुढचा काल सुवर्ण काल होणार आहे. प्रत्येकाला विवेक येणार आहे. प्रत्येकाला कळलं वाचलेलं बोलतात. ज्यांचं कोणचं एक डोस झाला असेल त्यांनी दुसरा लवकर पुरा करा. का? रेल्वेचं तिकीट पुन्हा गोकर्णाला जायचं होतं हरिद्वारला. ते प्रणवला बोललो होतं बरोबर. तो आता दोन्ही तिन्ही करले सगळं बंद. हरकत नाही म्हणून दुसरा डोस बी घ्यायचा. घाबरायचं नाही. घाबरत वारकरी कसले? कारण मृत्यूची भीती भ्याड बाळगतो. आत्मा माझा अमर आहे असं माझा धर्म सांगतो. मृत्यू आहेच नाही. ज्ञानराज सांगता मृत्यूची माफे जे जे गेले प्राणी. 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 आजी शिवानी यमक शिवानी यमक दया शिवानी यमक या मने मधर्म मनाई कर्म मरतात इतर प्यादड लोक. आपल्याला तसं मरण नाही. कारण कंठामध्ये तुळशीची माळ घातलेली आहे. लक्षात ठेवा. अरे 50 ग्रॅम तूप फक्त गावठीचं लागतं आणि तो जर गजगरी थापून ना होत तसा. गोरोबा काकाने हाती अनुभवाचा थापड नाही घेतला. आणि आजही संपूर्ण महाराष्ट्रावर तीच प्रक्रिया चालू आहे. तीच म्हणजे ही तुम्ही बोलत झाले नाही झाले बोलत समजून घ्यायचं. हाताला खरोच झाले तुझं काहीच नाही. तुझा हात बोलून टाकतो ना गुरुदेव म्हणून. तशी गंमत प्रबोध झाले की नाही समजून चुकत. लगेच फडक दिसे. चरणाला स्पर्श केल्यावर लगेच जाणवते असं झाले की नाही. हाताचा स्पर्श झाल्यानंतर कळतं. कारण 24,249 लहरी निघत असतात. ज्यावेळेस टच होतो ना
टाटा लाईनचा व्होल्टेज 24,000 आणि आपल्याकडे 260 व्होल्टेज, तेवढाच व्होल्टेज ठेवला तर आपल्या बल्ब, टीव्ही, फ्रीज फटाफट उडून जातील ना. मग तो ज्या वेळेला आज बघा ना, इतर संप्रदाय पंथाची व्यक्तीची कोणाची निंदा होते, आई तेच संपत नाही तर काय करणार. विठाल म्हणून मृत्यूच्या मापाने आपल्याला जायचं नाही. ज्या मृत्यूच्या मापाने गेला तर कसं समजायचं, ज्याचा जीव जाताना तोंड आत राहिला का समजायचा आत्मा चैतन्य या तोंडावरती निघाला. ज्याचा मृत्यूच्या वेळेला सरसरा संडास झाला का समजायचं याचा गुरुदेव झाला, अधोगतीला गेला. कोणाचा डोळ्याने जातो. म्हणून आपल्याला जो मरण आहे, मरण माझे मरून गेले मज केले, हे पाठांतरातलं बोललो पण खरोखर कुठे. आता जर हे सेठ बोललोय बंगला आपलाच समजावा का आपण मनामनी. तसा आपला जर मनामनी नको वाटत असेल तर साधू संतांना या मोनाताईने, आईने, या मुलांनी आणि याने सगळ्यांनी तो आकाशी सुद्धा सगळ्यांनी जपतो. त्याच्यामुळे टिचून त्याचा एक्सपिरियन्स बरोबर आलेला आहे. म्हणून एका जनार्दनीनं घ्यावा संशय निशेष होय हरे. संशय घ्यायचा आणि त्यातला त्यात आता असा धोतर नेसून निघाला, खाओ आज कुठे, आज बेत कुठे. अरे बस गप, एक सरकार जमू देत नाही, लोक बी नीट येत नाही आणि कोणी माणूस मेला बिलकुल जर येऊ नका. तर तुला जर लागणार असेल तर आम्हाला ताप घ्यायचं पण विकत दुखणं. आणि त्याच्यापेक्षा बाबा लोकांचे कबड्डी करत सगळे पाया पडायला घेतात. मग त्याच्यापेक्षा आपणच दोन्ही डोस घेऊन पहिले मोकळा व्हायचा. आपण दोन्ही डोस घेतलं, बाकीचं काम राहत नाही. बाकीचं काम राहिलं काही ठिकाणी बाबा आम्ही काय करतो, भाऊ तिथूनच तुम्ही हात सोडा. मी बाबाला पकी भीती वाटते याचा कारण बरोबर आहे. दुसऱ्याला हा बी रोग होऊ नये, प्रसार होऊ नये. आणि हा टच झाला का संपला. देव बी क्वालिटी वाला काम बरोबर करतो. गरीबाच्या घरात जात नाही हा रोग, इज्जतदार. गरीबाला सर्दी पडस झाला तो 2-4 साध्या डॉक्टर कडे, आणि श्रीमंताला झाला तो सिस्टीम मध्ये जातो. 5-7 लाख रुपये 10 लाख त्याच्यातून वाचून आला 5 लाख. चुप रे हो, ओळखतो आम्ही आता. लोक घड्याल बघायला लागले, अशी तिकट दिली उभं राहणाऱ्यांनी. किंवा विनाकारण डोकं नाही टेकला, समजाचा कार्यक्रम बरोबर झालेला. लोक तुझं तुला ना माझ्या मला पाया पडून उठलं का समजाचं गुरुदेव. यांना पटलं नाही किंवा कळलं नाही, पण जर कळायचं असेल, जर जाणून घ्यायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण असं तर कोणीच सांगत नाही. तुमचं किती हजार कोटी रुपये स्विस बँकेमध्ये आहे, अरे पगार आहे, धंदा तोच पुरत नाही तर किती हजार न कोटी स्विस बँकेमध्ये. आमच्या शेठला विचारा, या गावचा शेठ कोण. तुम्ही गप झाले काही. हा कपिल पाटील. आपल्याला स्वाभिमान आहे. आपला माणूस दिल्लीला गेला, जात बाई आपला आणि इकडली काम आता फटाफट होतील. कालची करायचं कारण हो बरोबर, कोणतरी आपला पुढे गेला तर आपल्याला त्याबद्दल आनंद आहे. विठाला एक काम तुम्ही करायचा. शेवटच्या चरणात काय सांगतात, एका जनार्दनी न घ्यावा संशय घ्यायचाच नाही. संशय घ्यायचा असेल तर एकाचा घ्यायचा बस झाला. त्या शुकाचार्य आईच्या पोटात 12 वर्ष पोटात तसंच होतं. 12 वर्ष. सगळे जण सांगा आईला कमी त्रास होत असेल का, त्या वारीका आईला कमी त्रास होत असेल का, परंतु सांगितलं
बेटा तुला वारा लागणार नाही या प्रपंचाचा. या प्रपंचाचा वारा लागणार नाही. मग तुम्ही बसा बसा साहेब. विठ्ठल 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 हे आपल्या समाजाचे आरसी पाटील. वा नुसता हात रुमाल जरी झटकला यांचा हात रुमाल आरब खरब रुपये निघत असतात आणि समाजामध्ये सगळीकडे यांचा दान धर्म करत असतात. त्याला नावाने वा एका प्रकाश महाराजांच्या पुण्यतिथीला हजर राहणं हा सेठ तुमचा मोठेपणा आहे. कारण ज्यांच्या करता जाऊ ती व्यक्ती नाही तरी पण आम्ही आलो. हा आमचा मोठेपण म्हणजे आरशी पाटील साहेबांचा मोठेपणा आहे. विठ्ठल आयुष्यवर मज दाबी नारायण अशा महापुरुषापासून शिकून घ्यायचं. पुन्हा निवडणुकीच्या वेळेला जे हरी करायला यायला गरजच नाही. कारण त्या वेळेला आलो नाही मी. त्या वेळेला मी आणि तुम्ही आपण काय करतो रागतो. त्यांचा आमचा पट ज्यांचा पटत नाही तो मेला माणूस. आता काय पुढे ये की. आणि आपण हा विचार चांगला करायचा आणि भगवंताचा ओरिजिनल वा वा. उभ्या महाराष्ट्रात कोणी म्हणणार नाही कुठला बी बुवा अख्खा टीव्ही फोडला तरी प्रबोध करायला पाहिजे. कुठला तरी बुवा बोलतो स्वरूपाची ओळख व्हायला पाहिजे असं कोणी सांगतो. तुम्ही इथंच आहात ना मनाने बुद्धीने चित्ताने विचाराने. आणि आज जी शिक्षण प्रणाली आहे ती इंग्रज लोकांनी बिघडवलेले. पहिले गुरुकुळामध्ये जायचं गेल्यानंतर तिथं सगळं काही नर्तन वादन गायन सगळे शिक्षण दिलं जात असत. आणि तो विद्यार्थी पोक्त झाला का घरी आल्यानंतर परफेक्ट वागत असत. पूर्वीची काळी आपले लोक चहा पित नव्हती. दुश्मन को भी चहा नाही पिलाने का. कारण 8 प्रकारची विष आहेत चहामध्ये. चहा पिल्याने इंग्रज लोकांनी पाहिलं ही लोक धष्टपुष्ट आहेत आणि ताकदवान आहेत बुद्धिमान आहेत. यांना हरवायचं असेल तर यांना पहिले चहाची सवय लावायला पाहिजे. ते लावली सवय. आणि आता तो आपला अमृत होऊन बसला. त्याला प्यायचाच असेल तर गुळाचा चहा प्यायचा. गुळाचा तोही कोरा असा काय बोलतो. त्याच्यानंतर साखर मीठ आणि मैदा ही तिन्ही गोष्ट होटातून काढून टाकायची. आपल्या जाऊ दे आता या खा वाढत आला. याचं कारण आम्ही जो तेल खातो तो तेल नाही 23 प्रकारचं केमिकल डबल फिल्टर मध्ये केमिकल. आणि ती केमिकल खाल्यामुळे हार्ट बीपी अटॅक पोट फुगणं सगळ्या तक्रारी चालू होतात. आणि तक्रारी चालू झाल्यामुळे लाकडी घाण्याचा तेल तर उत्तम. नंबर 3 आपण जी भांडी वापरतो भांडी इंग्रज लोकांनी पाहिलं की ही लोक ताकदवान आहेत बुद्धिमान आहेत. नुसती ताकदवान बुद्धिमान नाही तर यांनी आपल्या लढाईच्या विरोधात उभा राहायलाच नाही पाहिजे. मग त्यांना अल्युमिनियम जस्ताच्या भांड्यात आपल्या कोणाला कैदी लोकांना शिजवायला लागले. पहिले आपली तांब्या पितळची भांडी होती त्यांना कलई गावात असत. आणि मग त्याच्यामध्ये अशा भांड्यात जर शिजवलं कुकर मध्ये शिजवलं तर 92% विटामिन्स निघून जातात. 8% राहतात. ते शिजत नाही. खालून आग वरून दाब ते काय फुटलं जातं. डाल ते फुटलं जातं. तांदूळ फुटलं जातो तो बटाटा. त्याच्यामुळे असा पदार्थ खाल्ला नावाला खाली पोट भरणे
विटॅमिन्स काहीच नाही ना, आपल्याला लवकर रोग लागतात. म्हणून ॲल्युमिनियम जस्त ही भांडी गुरुदेव करायची. ऐकत नसेल घरात तर गडी मर्द पाहिजे. कळलं मी काय बोललो ते? गडी मर्द पाहिजे म्हणजे कसा, मी सांगतो तसाच कर. बुवाचं गाल हातामध्ये जायला लागलंय, मेल्यानंतर बोल ठोकून फायदा काय आहे? तोपर्यंत आपल्या पतीचा आदर करा, आपल्या पती, कारण नंतर 13वा 12वा पुण्यतिथी जोरात घातली, आता एरिया जावाला घातला, पण नवऱ्याला बिकर भाकरीचा घालवलंय त्याचं काय? आपलं पोट का फुगत 13वा 12ला जेवण करून? त्या म्हाताऱ्याला कधी दादा कधी म्हाताऱ्याला भाकर दिली ती सगळी ती शिली भाकर. आणि शिली भाकरीमुळे तो म्हातारा फोटोतून बघतो डोळं वटारून, सगळी खातात माझ्यानं, मी बघतो तर दिलं मग त्याच्यामुळे आपली बेबी सटाकत वाचतो आणि मला पोट डोका उठलं. म्हणून तुम्हाला सांगतो, आपला खानपान व्यवस्थित आहे. इथल्या स्थानिक लोकांचा, आगरी लोकांचा राहणीमान, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, स्टँडर्ड ऑफ थिंकिंग आणि स्टँडर्ड ऑफ स्पीकिंग, तिन्ही गोष्ट स्टँडर्ड आहे. आपला गणपती कधीच चिवड्यावरती पेढ्यावरती जात नाही. आपली पूजा कधीच वेफरवरती जात नाही. आपण उलट 2 पायल्या जास्त टाक, पण लोकांच्या मुखात जाऊ दे. म्हणून तुम्ही समृद्ध आहात. आणि हा आगरी समाज आहे, याची उत्पत्ती कुठून झाली? कार्यक्रम संपल, काय काळजी करू नका. आज काही पाणी पिणी द्यायचं नाही, काही विठ्ठल विठ्ठल. आगरी लोकांची उत्पत्ती, हनुमंतरायांनी लंका जाळली, अख्खी लंका जाळल्यानंतर त्याचा जो घाम होता तो घाम मगरीने केला, मगरी पासून मकर तोच झाला. सागरी, आगरी आणि वागरी हे सागरी किनाऱ्यावर राहणारे आगरी, पिठाचा आगर करणारे. आणि ब्रिटिश का म्हणतात, करीन ते करीन, मारीन तर मारीन, कारण त्याने ठरवलं तर करगोटा तोडून सुद्धा देतात. आज बघा ना, यशवंत शेठ कराले, आज ज्ञानेश्वरी, माळ, नवे ज्ञान पुस्तक, कुठला हरिपाठाचं पुस्तक, नव्याने ती मालिका, सगळं बाबा जाऊ दे म्हणतोय. सगळं जो अनुग्रह घेता असेल त्याला, बाकीचं सेट नाही का आहेत. मग तशी गंमत त्या मकर ध्वजापासून जन्माला आलेले तुम्ही आगरी, सागरी आणि वागरी, आणि यांनी सगळ्यांनी काय केलं, सगळे एकजुटीने भीमा बाबा पाटलांच्या निमित्ताने एकत्र आली. आज ती ध्वज आणखीन पेटीच आहे, ते पेटू दे, काय हरकत नाही. मात्र आगरी समाज एकत्र येतोय आणि आगरी लोकांनी जरा येऊन एकत्र विचार करा. याचा अर्थ बाहेर जो लोकांना दुसऱ्याने वारायच्या, हे बी त्यांच्या जीवावर आपण आहोत. ते नसले तर तुमच्या रूम भाड्याने जातील कुठून, नाही तर जमिनीचे पैसे खपल्यावर दादा तू काय. म्हणून जागाही विकायची नाही, स्वच्छ, सुंदर आणि व्यवस्थित राहायचा. राहणीमान गरीब राहून कोणी काय बंडल आणून देणार नाही. म्हणून आपला राहणीमान स्टँडर्ड असावा, खानपान सुद्धा स्टँडर्ड असावं. का आता खाल्लं संध्याकाळचं काही भरोसा आहे का? प्रमाण घेतो ना, नाही नाही रे, नाही रे, नाही कोणाचे. हो, आई 5 मिनिटं शेवटचे असतात, जशी निवडणुकीची शेवटची रात्र. झोपत नाही कधी, बिलकुल झोपत नाही. झोपला तो संपला. आणि हे डोलं बाहेर येतील असं यांचं डोलं सुचतात ते 8 दिवसात. आणि ते 8 दिवसाचं जाणं पूर्ण 5 वर्ष फेऱ्या मारायला लावतात. ते काम करतात बरोबर. आमच्या आरशी पाटील साहेब आदर्श आहे, सुंदर सेठ. तुम्ही आणखीन मोठं सेठ व्हा आणि आणखीन आता समाजाचा, देशाचा, संस्कृतीचा असा कार्य करा. आणि जेणेकरून आता मुंबईला एकच दाना साखरेचा बाजार असं बोला का, जास्ती अपेक्षा नाही. समाज मंदिर हॉल बनवला, बुवा खुश. समाज मंदिर हॉल नेमका तेच करत नाही, बाकी सगळं कुठं करतात. आणि एका ठिकाणी जेव्हा खावायला गेलं एका ठिकाणी जातं, पण समाज मंदिर हॉल बनवला तिथे बुवा लोकांना नाचायला मिळाले, बुवा खुश होतो. त्याला तेवढ्याच अपेक्षा आहे. आणि समाज मंदिराची गरज आहे, समाज मंदिराची गरज आहे. आणि ती गरज
मला तरी वाटतं यांनी मला कोणी सांगितलं नाही, परंतु देखवी ऐकावी एका महाराजांना देखवी ऐकावी एका महाराज. देखवी ऐकावी एका महाराजांना रवी ऐकावी एका महाराज. बाळाचं भजन सुगुणाचं, बाळाचं भजन सुगुणाचं, बाळाचं भजन सुगुणाचं. प्रकाश महाराज असं होते की प्रत्येकाच्या 10व्या 13व्याला ते सुंदर येत होते, जात होते. असो इथे जमलेले सगळेच वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध सगळ्यांच्या चरणी विनंती. अभंग नाद बाबांचा होता. करा रे बापन साधन हरीचे जनी करणीचे, जेनेने जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही, साधनांचे सार मंत्र बीज हरी. तर तो सब आज मिळेल का? 12व्या शतकामध्ये मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, जो कोई मुझे एक रोटी देगा उसको मैं ब्रह्म दिखाऊंगा. दाखवलं असं त्यांनी ब्रह्म. मग आज आहे का? आता कोणाला आधीचे फुपाट्यात जायचं होते, कोणाला तसं काही नाही बाबा, काही नाही. तुम्ही बसलात असंच बसायचं, फक्त तो शब्द जपायला घेतला आपलं काम मोकळं होतं. आपलं काम बाकीचा पापड पसारा सोडून द्या, एकाच नामावरती या आणि ते नाम तुमचं पुढे हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही माहुता. हरी हरी आपण जर म्हटलं तर आपल्याला पुढचा जन्म नाही, आणि आताच ठरवायचं आपल्याला पुढचा जन्म कुठला पाहिजे. तर आपल्याला पुढचा जन्मच नको, आम्हाला इथंच मुक्त व्हायचा. ज्ञानेश्वर एकदम लोकांचा एक मानसिकता उराखला बाबा. एकदाची तो ग्रंथ उराखला ना, शेवटचा चित्र का नीट बसतात. आणि कार्यक्रम झाल्यानंतर जो नंतर आभार प्रदर्शन असतो, जास्ती वाणी बोलला लोक उठवत, तुझा तूच सांग, तूच ऐक. आम्ही तो उठलो म्हणून कुठं कधी किती लोकमन अंतर्मन बहिर्मन ओळखून झाला. तसं आपण काही जास्ती वेळ घेतलेला
दादा तुमचं नाव काय? गुलाब महाराज, महांगडे महाराज. तुमचं माऊली? ज्ञानेश्वर महाराज आणि बुटेले महाराज, विस्पोते महाराज, बाळू महाराज.